मंडळी, कोणताही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो. व्यवसाय हा व्यवसाय असतो. मोहन पवले यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. खारे शेंगदाणे विक्रीतून दररोज ते 2 ते 2.5 हजाराचा निव्वळ नफा कमावतात. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट, मोसंबी मार्केट आणि भुसार मार्केटमध्ये ते वेगवेगळ्या वेळी शेंगदाणे विक्रीचं काम करतात. दररोज 25 किलोच्या आसपास शेंगदाण्यांचा खप त्यांचा होत असतो. प्रत्येकी 10 किलो शेंगदाण्याचे 3,000 रुपये होतात. असे 8 ते 9 हजार रुपये दिवसाला त्यांना मिळतात. यातून खर्च वजा जाता 2 ते 2.5 हजारांचा निव्वळ नफा राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. मला डेली कंटिन्यू रोज टाकतो शेंगदाणा 20 किलो, 20 ते 25 किलो. सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत प्रॉफिट निवड कमीत कमी 2 ते 2.5 हजार 3 आहे मुनाफा डेली कंटिन्यू. फक्त वाईन शॉपला उकडे 10 किलोचे आणि चलता फिरता 15 किलो. सकाळी भाजी मार्केट 2 तास, भुसार मार्केट 3 तास, मोसम मार्केट 3 तास, 6ला घरी. मोहन पवळे हे मूळचे देऊळगाव राजा येथील रहिवाशी. 2002 मध्ये ते जालना शहरामध्ये आपल्या पत्नीसह स्थायिक झाले. तेव्हापासूनच ते खारे शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय करतात. मार्केटमध्ये फिरून 15 किलोच्या आसपास शेंगदाण्यांची विक्री केली जाते. तर बियर शॉपी, वाईन शॉप अशा ठिकाणी 10 किलो शेंगदाण्यांची विक्री होते. अशी एकूण 25 ते 30 किलो शेंगदाणे दररोज विकले जातात. मोहन पवळे आणि त्यांची पत्नी मिळून दर महिन्याला 60 ते 70 हजारांचा निव्वळ नफा कमावतात. शेंगदाणे भाजण्यासाठी त्यांनी घरीच भट्टी तयार केली असून या कामी त्यांची पत्नी त्यांना मदत करते. तर सकाळी 7 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ विक्री करण्याचं काम मोहन पवळे करतात. अशा पद्धतीने पवळे कुटुंब अत्यंत छोटा वाटणारा शेंगदाणा विक्रीचा व्यवसाय करून तब्बल 60 ते 70 हजारांचा महिन्याकाठी नफा कमवत आहे. हल्ली व्यवसाय म्हटलं की काहीतरी भव्यदिव्य करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. मात्र छोट्या व्यवसायामधून देखील चांगला नफा कमवता येऊ शकतो, हेच मोहन पवळे यांनी सिद्ध करून दाखवलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.